नमस्कार, टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मुलानी आपलं स्वागत करतो। अकलूज पोलीस ठाणे दी आर्ट ऑफ लिव्हिंग अकलूज शाखा यांचे संयुक्त विद्यमाने मुंबई येथील 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी कर्मचारी यांच्या स्मरणार्थ व भारतीय संविधान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज ओबाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा आजचा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आतापर्यंत किती रक्तदात्याने रक्तदान केलेलं आहे आणि याची पुढची दिशा कशी असेल। नमस्कार, अकलूज पोलीस ठाणे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग अकलूज यांच्या वतीने आजचा संविधान दिवस आणि 26/11च्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर आणि पोलिसांचे आरोग्य शिबिर याचं आयोजन अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या रक्तदान शिबिरासाठी अकलूजकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। हा जो रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम आहे 26/11च्या अनुषंगाने आपण जो करतो, हा पाठीमागच्या 17 वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे आणि ही 17 वर्षांची अखंड परंपरा चालू आहे। गेल्या वर्षी या रक्तदान शिबिरासाठी 72 रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं। ह्या वर्षी अद्यापर्यंत 11 वाजेपर्यंत लोकांचा प्रतिसाद पाहता अद्यापर्यंत 40 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदानाचा हा जो कार्यक्रम जो आहे, हे जे शिबिर जे आहे ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू आहे। अकलूज पोलिसांना आणि हे जे आहे आम्हाला अपेक्षित असं आहे की संध्याकाळपर्यंत एक 100 ते 125 रक्तदाते रक्तदान करतील। या निमित्ताने मी अकलूजकरांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि देशभक्ती असणाऱ्या प्रत्येक सज्जन नागरिकांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की त्यांनी अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी सुरू असणाऱ्या रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान करावे। धन्यवाद। याच रक्तदानाच्या वेळेस रोटरी क्लब अकलूज यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभतं आहे। आपण त्यांना देखील विचारूयात, काय सांगाल। नमस्कार। जो मुंबईमध्ये 26/11 म्हणजे जो हल्ला झाला आहे त्याच्यामध्ये काय आपले जवान, पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व भारतीय संविधानानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग अकलूज पोलीस स्टेशन आणि रोटरी क्लब अकलूज यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे, प्रयोगशाळेमध्ये सर्व काही निर्माण झालेलं आहे, परंतु आणखीन रक्त हे प्रयोगशाळेमध्ये निर्माण झाले नाही आणि जे आपल्या समाजामध्ये अपघात होतात, हल्ले होतात किंवा ज्या ज्या ठिकाणी रक्ताची आवश्यकता असते अशा ठिकाणी हे रक्त हे कृत्रिम तयार न होता ते दुसऱ्या कोणाकडून रक्त घेतलं जातं, त्यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं असतं। जे आपल्याला आवश्यक जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा पडत आहे आणि तो तुटवडाची गरज भासवण्यासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी असे शिबिराचे आयोजन घ्यावं लागत आहे आणि रोटरी क्लब सामाजिक बांधिलकी म्हणून अशा सर्व ठिकाणी शिबिर आयोजित करत असतं। आजच या ठिकाणी अकलूज पोलीस स्टेशन यांनी आम्हाला ही संधी दिली आहे रक्तदान शिबिरासाठी। त्यासाठी आम्ही जे काय मेंबर आहोत, त्याचबरोबर आपल्या नागरिक आणि ज्यांना समाजसेवेची आवड आहे असे नागरिक, त्याचबरोबर जे दानवीर आहेत रक्तदाते, यांना आम्ही बोलावून घेत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय पवित्र असं हे रक्तदान आम्ही करत आहोत, जेणेकरून समाजातील रुग्णांना व गरजूंना रक्ताची गरज भासेल आणि ती गरज पूर्ण होईल, त्यानिमित्त हे आयोजन केले आहे। तर हे होते रोटरी क्लबचे सदस्य। मित्रांनो, रक्तदान हे श्रेष्ठ दान असं सांगितलं जातं। अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज ओबाळ यांनी देखील सांगितलेले की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे रक्तदाता रक्तदान करण्यासाठी या पोलीस स्टेशनला येण्याचे त्यांनी एक सार्थ हाक घातलेले। आपण देखील रक्तदान हे श्रेष्ठ दान या अर्थाने या ठिकाणी येऊन रक्तदान करावं।